गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? मजेतच असायला हवं. तर आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो आहोत, त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. सर्वांची मला कमेंट येत होते की व्हिडिओ का येत नाहीत. तर सकाळ सकाळ माझा इथं बघा पास्ता बनवायला सुरू होता. पोहे वगैरे खाऊन पण खूप कंटाळा आला होता. म्हणलं आज काही नवीन बनवावं, तर इथं माझा पास्ता बनवायला सुरू आहे. तुम्ही कसा पास्ता बनवता तर नक्की कमेंट करून सांगा. मी ना टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची, लसूण घालते. पहिल्यांदा टोमॅटो, कांदा, शिमला मिरची वगैरे परतून घ्यायचं मस्तपैकी, आणि नंतर सॉस वगैरे घालायचा, मसाला वगैरे घालायचा. मी पुढे रेसिपी शेअर केली आहे. तर बघा इथं मिस्टर पण लुडबुड करत होते, इथं हाय करत आहे. सकाळ सकाळ आमचे सगळ्यांचे आंघोळ्या वगैरे झालेले आहेत. देवपूजा पण झाली आहे. देवपूजा झाली ना घरामध्ये ना कसं प्रसन्न वाटतं, म्हणून मला अगोदर देवपूजा केल्याशिवाय करमतच नाही आणि काही खाऊ पण वाटत नाही. तर इथं माझं पास्ता बनवणं सुरू होतं. तर बघा पास्ता मसाला, टोमॅटो सॉस वगैरे आणलं होतं, त्याशिवाय पास्ता खाण्यामध्ये मजाच येत नाही. इथं मसाला वगैरे टाकला, पास्ता मसाला, आणि टोमॅटो केचप वगैरे टाकलं थोडंसं, आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. आणि पहिल्यांदा थोडंसं ऑइल, मीठ टाकून शिजवून घेतलं ना पास्ता नंबर 1 बनतो. इथं वरण भात पण लावलं होतं, वरण भाताला पण शिट्ट्या होत आहेत. इथं माझा पास्ता बनवून रेडी आहे. इथं आम्ही नाश्ता करायला बसलो आहोत. तर काय होतं, कधी कधी सारखं सारखं तेच मुलांना दिलं ना पोहे, उपीट, इडली, तेच कंटाळा येतो खाऊन. म्हणून म्हणलं आज थोडंसं काही नवीन ट्राय केलं. फक्त एक मिरची टाकली होती छोटीशी, कारण ओवी लहान आहे ना, तर ती तिखट खात नाही. तर इथं मस्त आम्ही पास्ता एन्जॉय केला. नंतर पास्ता खाल्ल्याच्यानंतर खूप ऊन लागत आहे ना, तर उन्हाळा तर एवढा भयानक पडला आहे, काहीतरी थंडगार खावं असं वाटतं. त्यामुळे टरबूज इथं आम्ही एन्जॉय केलं. कारण लहान लेकरू असल्यामुळे आईस्क्रीम आणली ना, आईस्क्रीम मला दे म्हणून रडते ओवी, म्हणून म्हटलं इथं टरबूजच खावं. मग टरबूज खाल्लं, एन्जॉय केला आम्ही. दुपारच्या जेवणामध्ये कांद्याची चटणी, मस्तपैकी असा आंबा चिरून घेतला होता. चटणी लावून असा आंबा कोणाकोणाला खायला आवडतो. वरण भात, चपाती, कांद्याची चटणी, असं आमचा दुपारचा बेत होता. आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केले. दुपारी थोडासा आराम केला आणि आम्ही इथे 6 वाजता निघालो डी-मार्टला तयार होऊन. तर इथे माझा लुक कसा वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. इथे मिस्टर म्हणत होते ओवीला कॅमेऱ्याकडे पहा म्हणून. तर बघा इथं आम्ही निघालो डी-मार्टकडे. सर्व स्वयंपाक वगैरे मी करूनच निघाले होते. भाकरी आणि भेंडीची भाजी बनवली होती, कारण तिकडून आल्याच्या नंतर डी-मार्ट म्हणलं की खूपच उशीर होतो यायला. कारण आपला टाईम घेण्यापेक्षा ना तिथं वस्तू पाहण्यातच जातो, खूप वेळ जातो डी-मार्टमध्ये. तर 6 वाजता गेलेलो आम्ही, 10 वाजता वापस आलो. 9:30पर्यंत डी-मार्टमध्येच होतो. नंतर थोडंसं बाहेर इकडे तिकडे थोडंसं पाहिलं. मला सँडल वगैरे माझं खराब झालं होतं, पण चांगलं भेटलं नाही म्हणून मी घेतलं नाही. इथं बघा डी-मार्टमध्ये एंट्री केली आहे. ओवी आणि तिचे पप्पा बघा कसं चालत आहेत. आम्ही ना नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येत जातील. इथं बघा डी-मार्टच्या मधला व्हिडिओ आहे. आमची शॉपिंग सुरू होती. तिथं ना ओवी गेल्या म्हणत होती मला ट्रॉलीमध्ये बसवा, तर तिला पहिल्यांदा ट्रॉलीमध्ये बसवलं. तिचं कसं असतं ना, थोडा वेळ बसते, नंतर उतरते, थोडा वेळ बसते, उतरते, असंच करते. मग किराणा वगैरे सर्व भरला. डी-मार्टवरून आम्ही येता तिथं पाणीपुरीचा गाडा होता. तिथं मस्तपैकी आम्ही पाणीपुरी आणि भेळ एन्जॉय केली. तर चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये. बाय.